हे सगळे प्रश्न खूप कठीण असतात तुमचे आणि त्या प्रश्नांचा उत्तर मी देतोय त्याच्यासाठी भी मला काहीतरी बुद्धी देव देत असेल, माझा मथुर देत असेल। परमेश्वराची देवाची आमच्यावर छाप आहे, मथुरवर, आमच्या कुटुंबावर। पण आज मथुर आमच्या सोबत आहे। आज लंपीचा मात करून आज पुन्हा हिंदकेसरी झाला, पुन्हा बिंदोडमध्ये पळून विजय प्राप्त केला। आनंद वाटतोय खूप। बरोबर। हा क्षेत्र तू नाव करून सोड, नाव घालून नको सोडू। माझा मामा मला बोलला, मी पण विचार करायचो कधी बंद करू, कधी बंद करू। या दिवशी नंदी पळायचा कमी होतो, त्या दिवशी ज्यांच्यावर आपण उपकार केलेले असतात। मी माझा स्वतःचा सांगतो, लंपी आजारानंतर ज्यांना आम्ही वरती आणले त्यांच्याकडून बैल मागितलं, मी त्यांचा नंदी मागितला, मला त्यांनी दिला नाही। हे राहुल दारातला हार नाही कपत, काहीतरी हार झाले मग काहीतरी काढतात। काय सांगायचं असं काहीच नाही। खूप मथुर नंतर राहुल पाटील बांधाव बसणार, काय सांगाल? बसणार का बांधाव? एका नववीतल्या मुलानं मला हा प्रश्न विचारायला लावलेला, राहुल बाई काळी कपडे का घालतात? सारखी बघेल ते काळी कपडे काळी कपडे काय विषय, काळीच कपडे का तुमच्यात? मथुर विषय रॅपिड फायर राऊंड, आणि मला हे विचारायचं होतं, बरं झालं मथुरचा रॅपिड फायर घेऊ। मथुरच्या करिअर बद्दल, मथुरची सर्वोत्कृष्ट शर्यत तुम्हाला कुठली वाटते की ही सर्वोत्कृष्ट त्याची शर्यत आहे? बस म्हणजे मथुरने ही जिंकवलेली सर्वाधिक आवडीची शर्यत कुठली आहे तुम्ही? मथुर बरोबर कोणाची गाडी चांगली पळते आणि ती मजा येते बघायची तुम्हाला? आता मथुरला आपण म्हणून टफ कॉम्पिटिशन देणारी बैल कुठले आहेत? भरपूर आहेत, पण तुमच्या लक्षात राहिलेली बैल सांगा की खरंच अरे कॉम्पिटिशन दिलं मथुरला, अशी कुठली बैल आहेत? मथुर बरोबर जुन्या काळातला कुठला बैल पळायला पाहिजे होता? आत्ता तर एक वेगळी गाडी पळायला असते, जुना बैल की तो जुना बैल आत्ता मथुर बरोबर पळाला असता तर एक वेगळी गाडी पळाली असती, जुना बैल। मथुरनं कधी रडवलंय तुम्हाला? मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। राहुल दादा आहेत आपल्या बरोबर, तर बऱ्याचशा गोष्टी मारूया। नमस्कार दादा। नमस्कार। रात्रीची मुलाखत घेतोय आणि जसं तुम्ही नेहमी खरं बोलता तसं आजही खरं बोलचाल। बर, आता मथुरकडे जर पाहिलं तर मुलाखत घेतच आलोय, पण त्याच्या लंपीच्या काळात म्हणजे लंपीला पराभूत करणारा बैल असं आपण वर्णन करू शकतो। काय सांगाल, कसा होता लंपीचा काळ? लंपीचा काळ खूप दुःखदायक होता आणि खूप वाईट वाटत होतं। एखाद्याला जीव लावतो ना आपण, शेवटचा श्वास ज्याला समजतो, आणि त्याला जर सगळ्यात मोठा असा प्राणघातक जेव्हा आजार होतो तेव्हा खूप फिलिंग्स वेगवेगळ्या येतात मनामध्ये, पुढचं काय। मग या सगळ्या परमेश्वराची देवाची आमच्यावर छाप आहे, मथुरवर, आमच्या कुटुंबावर। पण आज मथुर आमच्या सोबत आहे। आज लंपीचा मात करून आज पुन्हा हिंदकेसरी झाला, पुन्हा बिंदोडमध्ये पळून विजय प्राप्त केला। आनंद वाटतोय खूप। बरोबर, पण हा आजार असा म्हणजे खूप घातक आहे, त्यातनं फार कमी बैल रिकवर होतात। रिकवर होण्यामागे ही जी इच्छाशक्ती आहे का, म्हणजे असा रागीट किंवा म्हणजे आपण म्हणू की हा वेगळा बैल आहे, त्या सर्व म्हणजे आपण म्हणू की अडचणींना मात करणारा बैल? खूप रागीट आहे। जरी त्याला लंपी झाली होती तरी त्याचा तो राग, त्याचा स्वभाव तो चेंज नव्हता त्या पिरियडमध्ये। तो दाखवून नव्हता देत आम्हाला की मला काय झालंय, मला काय आजारात आहे मी। पण सर्वप्रथम तर जे सतीश डॉक्टर आहेत त्यांचे मी ऋणी आहे, त्यांचे खूप आभार व्यक्त करतो। सतीश डॉक्टर पनवेलचे आहेत। हां, तर त्यांनीच मथुरला पूर्णपणे लास्टपर्यंत, शेवटपर्यंत, बरा होईसपर्यंत ते आमच्या सोबत होते, आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आज मथुरला इथपर्यंत आम्ही पुढचा जो प्रवास झाला त्याच्यानंतर लंपीनंतरचा तो त्यांच्यामुळे आम्ही बघू शकलो। ट्रीटमेंट काय काय दिली? कारण दादा हे लोकांना कळू दे की ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली, काय कशा पद्धतीने इलाज झाला? सर्वप्रथम तर
आपण कोणताही आजार झाल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने चालला पाहिजे. आम्ही गावठी औषधसुद्धा जे लिंबाचा पाळा असेल तो मिक्सरमध्ये वाटायचो, पूर्ण शरीरावर लावायचो. कारण की काय, त्याच्यावर डास नाही म्हणजे डास नाही बसला पाहिजे, माशी नाही बसली पाहिजे. कारण की लिंबाचा पाला एवढा कडू असतो का त्याच्यावर माशी डास बसूच शकत नाही. त्याच्यामुळे माशी बसल्यानंतर मग ते किडे वगैरे या सगळ्या गोष्टींचा आजार वाढत जातो. मग त्याच्यामुळे ती काळजी घेत होतो आम्ही. वापस जे इंजेक्शन होते, जे सलाईन होते, ते इंजेक्शनचे त्यांचे काहीतरी एक 15 दिवसाचा 20 दिवसाचा महिन्याचा कोर्स असतो. त्या कोर्सनुसार चाललो आम्ही. त्यांनी जे जे सांगितलं आम्हाला त्या पद्धतीने ट्रीटमेंट केली आणि लास्टला मथुर एकदम मस्त फर्स्ट क्लास झाला. आणि आज समजून पण नाही का त्याला लंपी झाली होती म्हणून. जिद्दी बैल आहे थोडक्यात. जिद्दी आहे, तो हारत नाही, आजाराला बी हारला नाही असं म्हणू. पण आता तुम्ही आहे म्हणजे काय काय गोष्टी मला विचाराव्याच लागणार. मथुर पळतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण मथुर बरोबर भरपूर गोष्टी जोडल्या जातात. की कसं आहे, मथुर बिनजोडला बी पळायला लागला आता आणि इकडे बी पळायला लागला, म्हणजे ती आपल्या छकडी शर्यतीत. तर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं नियोजनाचा महत्त्वाचा हात आहे, म्हणजे टॉपचंच तुम्ही पहिलं घालतं. तर कमी दिवसातून पळवण्यापेक्षा तुम्ही अंतर ठेवताय जादा, त्यामुळं मथुर कंटिन्यू पळतोय. आम्हाला कोणत्या गोष्टीची पहिली गोष्ट लालच नाही आहे. आम्हाला मथुर मैदानामध्ये गेल्यानंतर पळाल्यानंतर काहीतरी त्याच्याकडून आम्हाला का वायदी भेटणार आहे कोणाकडून, किंवा मथुर पळाल्यानंतर ज्या बक्षिसात आमचा घर चालणार आहे, काय होणार आहे, असं काही प्रकार नाही आहे. आमचा त्याच्यावर प्रामाणिकपणे जीव आहे. आम्ही त्याला आरामशीर आमच्या इच्छेनुसार आम्ही पळलो. कारण की आम्हाला लक्ष्मी लागलेली आहे, त्या लक्ष्मीचा आम्ही जपूनच वापर करू. त्यामुळे आम्ही आरामशीर पळवतो. त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी ट्रोल पण होतो ना, त्या ट्रोलच्या माध्यमातून आम्हाला मोठा हे पण भेटतो. आज वडकीला जे हिंदकेसरी मैदान झालं, त्या ट्रोलच्या नंतर मग असे हिंदकेसरी किताबसुद्धा मिळवलेले आहेत, बिनजोड पण मिळवलेले आहेत. मग त्यात आनंद वाटतं का चला, जिथे आपल्याला सगळ्यांचा आशीर्वाद आहे, फॅन फॅमिली आहे, प्रेम आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रोल होतच राहणार. म्हणजे सगळी लोक प्रेमही नाही करणार आणि सगळी लोक तिरस्कारही करणार. काय लोक प्रेम करणार, काय तिरस्कार करणार. पण म्हणजे आता काय आहे, तिरस्कार जरी करणारे असतील तरी प्रामुख्याने काय काय प्रश्न उभे राहतात आणि ते बी विचारलं पाहिजेत. तर काय आहे, मथुर आता सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही मागे बी उत्तर दिलं तरी सांगा, काय दिवृषी वगैरे आहे का तुमच्याकडे, काय लिंबू वगैरे? बरेचशी लोक म्हणतात दिवृषी आहे काय? अरे असं काय नाही, हे असं काही प्रकार चालत नाही आहे. आपण फक्त परमेश्वरावर, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आपले कार्य, आपले चांगुलपणा आणि आपली जी आपण करतो जी समाजसेवा, कुठेतरी आपलं बोलणं चांगलं, हे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद असतं आणि याच्या मागे परमेश्वराचा हात लागतो. हा कोणाच्या बाबागिरीवर आणि ते लिंबू टोण्यावर या सगळ्या गोष्टी होत नाही. तुम्ही ऐकत असाल ना? पण मी ऐकतो, पण मी सांगतो, मी ते पाठीमागे पण तुम्ही क्वेश्चन केला होता मला, त्याचा आन्सर मी दिला होता. पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे आता किती अजून बैल आहेत, किती नंदी आहेत. अर्जुन आहे, छोटा मथुर आहे, कृष्णा आहे, कॉकटेल आहे, अजून नंदी आहेत माझ्याकडे. मग आज मी ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत या पण बैलांमध्ये मारल्या असते तर अशा सगळ्या गोष्टी असत्या तर त्याच्यात स्वतःच्याच धमक आहे. पळणारा बैल आहे, पळणारा बैल आहे, त्याच्यात जिद्द आहे, त्याचा पळ आहे, त्याच्या पळाच्या जोरावर तो भल्या भल्यांचा पराभव करतो. आता मी तुम्हाला कधीही मुलाखतीत थेट प्रश्न का विचारतो, तुम्ही उत्तर देता म्हणून उत्तर देता रोखटोक, पण ते त्याच्या जोडीला की म्हणते ते मी विचारलेला हा प्रश्न, पण तरी उत्तर द्या आता, कारण खूप चर्चा चालू असते हे राहुलदारातला हार नाही खपत, काहीतरी हार झाली की मग काहीतरी काढतात. काय सांगायचं? असं काहीच नाही, खूप वेळा हारलो मी. याच्या आधी पण हारतच होतो, याच्या आधी पण बिनजोडला हारतच होतो, तेव्हा तर जितत पण नव्हतं. आता सलग मथुर आल्यापासून जित आणि गुलाल भेटत चाललाय.
मथुरच्या शर्यती पण हारलोय नाही भरपूर साऱ्या अशा. विचारा ना ज्यांच्यासोबत शर्यती झाल्या, आम्ही पुन्हा कधी विचारलं पण नाही. आमचा पराभव झाला ना त्यांना आम्ही विचारायला पण नाही गेलो का आमच्याशी पुन्हा शर्यत करा का आम्हाला चान्स द्या. हा बिनजोडचा क्षेत्र असा आहे, आज शर्यत हरल्यानंतर पुढच्या मैदानामध्ये आपण त्यांच्याकडून चान्स मागू शकतो. ते आपल्याला चान्स त्यांना 100% द्यावीच लागेल. माझा मी एक बैल चेंज करणार, एक नंदी चेंज करून, पण मी कधी कोणाकडून चान्स मागितलीच नाही. तिथे चिडायचा आणि रागरोषचा विषयच येत नाही. जर चिड मनात असती तर मी स्वतःहून आज मी बघा कालच आमची शर्यत झाली कोणासोबत, विष्णू मामासोबत, स्वर्गीयवासी विष्णू मामा. त्यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय माझ्या वतीने, माझे कुटुंबाच्या वतीने, कारण की ते आमचे नातेवाईक आहेत, माझे मामासुद्धा आहेत, माझी काकी पडल्याचे त्याच्या मुले. आता त्यांचा पराभव केला होता कुठे, याच्या आधी खिडकालीला रामश्याम मैदानात. ती मथुरची सगळ्यात मोठी किमतीची शर्यत होती, बरोबर आहे. त्याच्यानंतर काल त्यांना वापस चान्स दिली. चान्स म्हणजे आमची प्रेमाची शर्यत होती, चान्सचा विषय पण नाही आहेत. पण मी त्यांच्याशी खेळायला तयार होतो ना, खेळ हा. पण मला कोणी पुन्हा चान्स दिली नाही या क्षेत्रामध्ये. का दिली नाही वाटतंय तुम्हाला? मी मागितली पण नाही, कारण का मागावी आपण. मग याच्यामध्ये काय होतं, हारल्यानंतर असं वाटतं माणसाला चान्स मागतोय म्हणून याच्या मनामध्ये काहीतरी रागरोष असेल, त्याच्यामुळे नाही मागायची चान्स. असं कित्येक गाडा मला कधी कधी आमचा ज्यांनी म्हणजे पराभव केलेला आहे ना, ज्या नंदीने, त्यांच्या मालकांना विचारा तुम्ही का तुम्ही गाडी खेळले त्याच्यानंतर तुम्हाला कॉल आला, फोन आला का, कधी गाडी पकडायचा विचार केला राहुल पाटीलने, हे त्यांना विचारा, मला विचारण्यापेक्षा. नाही, मी तुम्हाला काय विचारत, तुम्ही दिलखोलास व्यक्ती आहे, बोलता. हे जेव्हा माझ्या नादी लागतात ना, बघा शर्यती क्षेत्रामध्ये असं आहे, माझी आणि सँडी भाऊ तुमची शर्यत झाली, आपण दोन्ही गाडा मालक चांगले असतो, आपली शर्यत आहे, एक पैलवान हारणार, एक पैलवान जितणार, बरोबर. मग तिसऱ्या माणसाचा अधिकार नाही आपल्यामध्ये उड्या मारायचा. खरंय. हा, तुमचे नंदी आहेत ना, तुमचे नंदी घेऊन मला हरवा, उड्या मारा, जिता, एन्जॉय करा, ते तुमचे नंदी होते म्हणून केले. तुमचे नंदी नसणार, तुम्ही मधीत येणार ना, उड्या मारणार, तर त्याला अर्थ नसतो. याच्या आधी पण आमच्या किती अशा शर्यती झाल्यात, पराभव झाला, नंतर जितायचा प्रयत्न करायचा आपण. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे बैलगाड्यात जाता तुम्ही, तर मला नाही वाटत की प्रसिद्धी एवढी कधी बघितली बी तुम्ही, मथुरला बी तुम्ही, म्हणजे तुम्हाला अक्षरशः तिथनं निघणं किंवा एक बॉटल पाणीचं पिणं बी अवघड होऊन जातं. एवढी का प्रसिद्धी आहे तुमची? सगळी म्हणतात राहुल दादा मागे एवढी का प्रसिद्धी आहे, काय सांगाल, का दिसतंय तुम्हाला? बाकी लोकांना ती प्रेम का भेटत आहे, तुम्हालाच का भेटते, असं काय तुमचं निरीक्षण काय? निरीक्षण असं आहे, आता आपण पण एकदम प्रामाणिकपणाने राहिलोय. तुम्ही बैलांना बघितले, प्रत्येक बैलाला प्रसिद्धी भेटलेली आहे, मालकाला प्रसिद्धी नाही भेटलेली. आज चांगले या बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगले बैल पळाले, असे आपण बैलासोबत आपल्या नंदीसोबत प्रामाणिक राहायचं. त्याच्यानंतर आज ज्यादा पळायला जातो, प्रत्येक जणाची अपेक्षा वेगळी असते. आता घाटावर पण मी कित्येक असे गाडा मालक बघतो मुंबईचे आमचे, का तिथे 2 या 3 मालकांचं नाव जोडला जातो, पण घाटावर सुद्धा रणवीर राहुलभाई पाटील या नावाने पलते गाडी माझा मथुर ना, इथे सुद्धा पलतो. कारण की आम्ही एकदम क्लिअर आहे, आम्ही एकदम व्हाईट आहे, तर त्याच्यामुळे आम्ही एकदम आमच्या नावासाठीच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना आपलं पण जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, जेवढे मित्रपरिवार आहे आपला या बैलगाडा क्षेत्रातील, आपण हा खेळ खेळाच्या पद्धतीने खेळलो पाहिजेत ना. आपले वाणी आपण त्यांच्याशी बोलणं चालणं जर त्यांनी आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, तर कुठेतरी त्यांच्या मनातील काही गोष्टी झाल्या पाहिजेत. आता येणाऱ्याच या मैदानामध्ये देसाईच्या रवी शेठ म्हात्रे माझे मित्र आहेत, त्यांनी फोन केला होता मला का प्रेक्षकांची सगळ्यांची इच्छा आहे सोन्या आणि मथुर पळायला पाहिजे. मी स्वतःहून सांगतो बाबा का, तर मी बोललो ओके, एनी टाईम 26 जानेवारीला मथुर आणि सोन्या 100% पळणार. तर रवी शेठला मी बोललो, रवी शेठनी त्यांना विचारला, कोणाला, नानांना विचारला, विजय नानांना, म्हणजे मला रवी शेठ जे बोललेत ते मी सांगतो. नानांना विचारला का सोन्या आणि मथुर पळवायचा का, विजय नाना पण बोलले सोन्या आणि मथुर पळू. तर बोलतं तुम्ही पहिले राहुलभाईंना विचारा. तर मला रवी शेठचा फोन आला का भाई त्यांचा मत आहे पळवायचा आहे, विजय नाना बोलतोय तुमची इच्छा, मी बोललो 100% पळूया आपण,
फिक्स करूया, पहिला सोन्या मथुर फेरा काढू, मग नंतर मी शर्यत करेल कोणाशी करायची ती. मग 2 दिवसांनी वापस निरोप आला रवी शेठचा मला, का नाही त्यांचा बैल दुखापतीमध्ये आहे, 26 जानेवारीला जमणार नाही त्यांना पळायला, असा त्यांचा निरोप आला आहे. तर मी बोललो काही हरकत नाही, बरं ठीक आहे. पण केलं पाहिजे ना. आता तुम्ही म्हणताय की प्रेक्षकांचं प्रेम भेटते, पण मला जवळजवळ रोज प्रेक्षक इंस्टाग्रामवर मेसेज करतात, पर्सनली भेटून सांगतात की तुमची इच्छा, तुमच्या मालकांची इच्छा असेल किंवा नसेल, पण त्याचे फॅन फॉलोइंग आहे ना दोन्ही पहिला, ते पळवण्यात काय कुठं माशी शिंकते ती सांगा. आता मी तर बोललो ना माझ्याकडून, आता त्यांच्याकडून त्यांना विचारा. त्याच्यानंतर पण सोन्या 26 जानेवारीला पळला की, मग त्यात माझं काय आहे? मी मथुर माझा, तुम्ही रवी शेठ म्हात्रे देसाईचे हा प्रश्न त्यांना जाऊन विचारा. मी काय बोललो ते काय बोलले तेच सांगतील. मी काय त्यांच्याशी कोणाशी बोललो नाही. मला रवी म्हात्रेंनी, आमचे रवी शेठ म्हात्रे, त्यांनी कॉल केला, मी त्यांना 1 सेकंदानं ओके बोललो. ओके, प्रेक्षकांची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, मथुरला पळू द्या सोन्यासोबत, सोन्याला पळू द्या मथुरसोबत, सगळे आनंदात राहतील, खुशीत राहतील, संपला विषय. मग आता बाकीच्या गोष्टी ते त्यांना विचारा रवी म्हात्रेंना की अडचण काय आली, कुठे आली, काय आली. हा, मी म्हणजे बऱ्यापैकी थोडं ह्या विषयावर बोललो. काय गोष्टी वैयक्तिक पातळीचा निर्णय असतो आणि त्या निर्णयाचा आदर बी ठेवला पाहिजे, म्हणजे तुमचा असेल किंवा त्यांचा असेल. आता काय झालंय माहिती आहे का, बैलगाडा क्षेत्र जसं मोठं व्हायला लागले तशा काय गोष्टी वेगळ्या व्हायला लागल्यात. वेगळ्या इन द सेन्स म्हणजे वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तुम्हाला ही बैलगाडी क्षेत्र कसं दिसतंय राहुल दादा आत्ता? शब्दाला किंमत नाही. मग कशाला किंमत आहे? किंमत फक्त एखाद्याचा स्वार्थ असतो, एखाद्याची पोळी कशी भासता येईल, त्या स्वार्थासाठी हा क्षेत्र काही लोक चालवतात. पण मी आमच्या माध्यमातून चांगला संदेश देतो का आपण हा क्षेत्र खूप चांगला आहे. मी नेहमी बोलत असतो, हा एकमेव क्षेत्र असा आहे का शेतकऱ्याचा ना आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आहे. या शर्यती क्षेत्रामध्ये आपल्या आई बहिणीपासून आपल्या मुलाबाळांपासून सगळे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला बघत असतात. बरोबर. म्हणून आपण जेव्हा घरात बसून काही फॅन फॅमिली कुटुंब असतात, ते कमेंट्स टाकतात, ते कमेंट्सचं उत्तर तुम्हाला महादेव, हा महादेवाचा नंदी आहे, त्या चांगल्या रीतीने आणि चांगल्यापैकी प्रत्येकाची कमेंट्सला प्रत्येकाचं उत्तर त्याच्या कर्माने देणार. म्हणून आपण हा क्षेत्र खूप चांगलं बघूया, याच्याकडे चांगले वळण लावूया. तर आज आमचं अखंड महाराष्ट्र जर बाईट देतो, आज तुम्ही माझी बाईट घेता, आज मी हाफ पॅन्टवर आहे, टी शर्ट्सवर आहे, मी जिम करून आलो, मी आज ठरवला होता निवांत बसूया, तुम्ही योगायोगाने इथे आले. मी बोललो आज भाऊ बाईट जमणार नाही, तुम्ही सांगितलं आम्ही साताऱ्यावरनं घाटावरनं मुंबईमध्ये आलोय, आमचा आदर ठेवा. ठीक आहे, काय माणसाचं काय शर्ट टी शर्ट का पॅन्ट या सगळ्या गोष्टी या सोनं नाणं काही मोजलं जात नाही. जसं आहे माणूस तसं आपण बाईट देऊया, पण तुमच्या पण शब्दाचा मान ठेवून मी बोललो चला ठीक आहे. कारण का माहिती आहे का, तुम्हाला बघण्यात किंवा मला बघण्यात इंटरेस्टपेक्षा ह्या नंदीला बघण्यातल्या लोकांना इंटरेस्ट आहे आणि ह्या नंदीमुळंच तुमचं नाव आत्ता महाराष्ट्रभर पोचलेलं आहे, जगभर पोचलेलं आहे. आता पुन्हा नंदीकडे येऊया, मथुरकडं. मथुर जर करिअर पाहिलं तर मथुरचं एक त्या करिअरमधलं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की तो बैल अनप्रेडिक्ट करतो, म्हणजे त्याला सांगता येत नाही कधी काय करेल आणि काय, म्हणजे कितीतरी तुम्ही बघितलं असेल यश असे तुम्हाला अपेक्षित नसलेले यश दिलेत त्यानं. सगळे यश प्राप्त झाल्यात. अजून येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढं चांगलं करण्याचा, म्हणजे जेवढं चांगलं करता येईल तेवढे प्रयत्न करूया मथुरकडनं. का जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे, अखंड महाराष्ट्रात मजा घेते. बिनरोडला गेलो, अक्षरशः कित्येक हजारोनी पब्लिक आली होती, सगळे एवढे क्रेजमध्ये सोबत. कमीत कमी ती लाड बघितली मी व्हिडिओच्या माध्यमातून, तर अक्षरशः म्हणजे नंतर मला आज बघितल्यानंतर मला माहीत पडलं का बाबा खूप लोकांनी प्रेम दिलाय, प्रेम केलंय आणि त्यामुळे प्रेम केलंय. म्हणून जबाबदारी मोठी आहे. या जबाबदारीने आपण एकदम प्रेमाने आणि आनंदाने सांभाळली पाहिजे ही जबाबदारी.
कारण मी पाठीमागत एक बाईट केलेलं, ही प्रेम अनेक राजकीय लोकांना भेटत नाही, सेलिब्रिटी आहेत चित्रपटातील ती भेटत नाही, पण एका नंदीमुळे तुम्हाला भेटते, म्हणून जबाबदारी मोठे आणि ती जबाबदारी बरोबर काय काय गोष्टी पाळाव्या लागणार तुम्हाला. अहो, एखाद्या नगरसेवकाला फक्त गावापुरती मर्यादित असतो, एखादा आमदार फक्त शहरापुरती मर्यादित असतो, पण हा बैलगाडा क्षेत्र आपला असा आहे, अखंड महाराष्ट्र अखंड देशभर चर्चा होत असते नेहमी प्रत्येक घरोघरी. कारण की हा शेतकऱ्याचा खेळ ना. आज जर काही लोक मोठे झाले असतील तर या मातीतून, या भूमीतून, या शेतीतूनच मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण आवर्जून बघतो. आज मी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला बघत असताना प्रत्येकाच्या घरी आता शर्यती वगैरे बघत असतात, महिलांपासून सर्व. तर म्हणजे आपल्या क्षेत्राला खूप आनंद आलेला आहे. बरोबर. पण अजून आपण आपल्यासारखे जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांनी म्हणजे हा क्षेत्रामध्ये अजून काय चांगलं दाखवता येईल, काय चांगलं करता येईल ते केलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीला ती शिस्त, जे आपण केलेले कार्य ते त्यांच्या मनामध्ये राहतील, ते पण सेम असंच गाडा मालक बनण्याचा प्रयत्न करतील. बरं, आता जो मी म्हणताय काय बदल केला पाहिजे, कुठले बदल वाटतात तुम्हाला की ही बदल केलं तर अजून चांगलं होईल? आता चांगलंच आहे क्षेत्र, पण तुमच्या नजरेनं की ही बदल केलंच पाहिजे असं कुठलं सांगाल? आता बदल फक्त या क्षेत्रामध्ये आता अटी नियम वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम शिस्तबद्ध झालेल्या आहेत. बरोबर. हां, कारण की पाठीमागच्या टायमाला जे आपले महाराष्ट्रातील बैलगाडा संघटना आहे आपली, जे सुट्टीच्या टायमाला जे कोणी पुढे यायचे, कधी कधी एखादी गाडी आधीच 2 छकडे पुढे सुटायची, तर आता लॉबी ठेवलेली आहे. त्या लॉबीचा एक चांगला केलेला आहे. पण याच्यामध्ये काय केलं पाहिजे का न्याय सर्वांना समान दिलं पाहिजे, एवढं केलं पाहिजे आपल्या संघटनेच्या नुसार. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून एकामेकावर जळणं, वाद करणं या सगळ्या गोष्टी लांब झाल्या पाहिजेत ना, झाल्याच नाही पाहिजेत. तर हा क्षेत्र खूप पुढे, खूप सगळ्यात मोठ्या उंचावर जाईल याच्या पुढे. कारण तुम्ही बघितलं असेल गालगोटी लागलेला आहे या क्षेत्राला, प्रसिद्ध आले, मोठं झाले, पण काय काय गोष्टी गालगोटी लागल्या जातात, काय काय अप्रिय घटनाही झाल्या, तुम्ही त्या गोष्टीचं साक्षीदार राहिलेला आहे. हो, त्या होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? एक तरुण पिढी तुम्हाला म्हणजे बघत असाल, फोटो काढते आणि काय काय गोष्टी, संघटना स्ट्रॉंग पाहिजे त्याच्यासाठी. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून संघटनेची ताकद पाहिजे. संघटनेने ठरवलं पाहिजे का जेवढा बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलेपणा चाललेला आहे, संघटनेमधील जेवढे सदस्य आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे का एखाद्यावर, गरीबावर अन्याय होतोय, एखादी दुर्घटना होते, तेव्हा त्यांनी जर चांगले ध्येय ठरवलं का योग्य ती कारवाई सामनेवाल्यावर केली, एखाद्या मोठ्या गाडा मालकावर का एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर, तर या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील. बैलगाडा ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक वर्षाला बदलते. तर गेल्या वर्षी खूप म्हणजे बैलगाडा क्षेत्र वेगळंच झालं. काय शिकवलं त्या दरम्यान? बैलगाडी क्षेत्र कसं आहे तुम्ही सांगाल? बैलगाडा क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे. कारण की या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम तर आपण खूप असे मी गाडा मालक बघतोय, आणि ज्यांना नवीन नवीन गाडा मालक आहेत त्यांना पण आज या क्षेत्रात उतरायचं आहे असे भरपूर सारे आहेत. तर आपण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण काम धंदे आपला व्यवसाय करून हा क्षेत्र केला पाहिजे. कारण रोजगार पाहिजे, रोजगार असल्यानंतरच आपण या क्षेत्रामध्ये उतरू शकतो. आणि रोजगार आणि भांडवलशिवाय हा क्षेत्र नाही आहे. कारण की आज रोजगार आणि भांडवल नसला तर आपण मैदानामध्ये जाऊ पण शकत नाही. डिझेल पाण्याला पैसे पाहिजेत. बाकीचे आपली जी आपल्यासोबत असणारे सुट्टी मेकर, आपले पोरं, जेवढी आपली टीम असते ती टीम आपल्यासोबत पाहिजे. मग त्या टीमसोबत शेवटी सगळे आल्यानंतर नाश्ता पाण्याला, चाय पाण्याला आपल्या खिशामध्ये पैसे पाहिजे. त्याच्यासाठी आपण भांडवल, व्यवसाय या सगळ्या गोष्टी करून आपण हा क्षेत्र चालू. बरोबर. बैलगाड्यात पैसा आलाय पण पैसा जातो बी. पैसा याच्यामध्ये मी तर पैसा नाही कमवला या क्षेत्रामध्ये, पण पैशापेक्षा पैसा कधी कधी असून नसल्यासारखं वाटतं. पण जो नाव कमवलाय ना तो पैशाने विकत भेटणार नाही आपल्याला. बरोबर.
हां, त्याच्यामुळे नाव कमवायला खूप टाईम जातो. हम्म. चांगले चांगले नाव कमवण्यासाठी खूप काही करतात. हम्म. फार म्हणजे वयी निघत जातात. तेव्हा कुठे नाव आणि जी ओळख आहे ती कोणत्या तरी माध्यमातून तयार होते. कमी वयात तुम्हाला ही प्रसिद्धी एका नंदीमुळे भेटलेलं आहे. महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालाय म्हणून देशभर प्रसिद्ध झालाय. तुम्ही आत्ता सांगितला पैशाचा मुद्दा, तर हे क्लिअर सांगा, हा खर्चिक खेळ आहे का हो? म्हणजे क्लिअर सांगा. खर्चिकच खेळ आहे ना हा. खेळ खर्चिकच आहे ना. या खेळामध्ये जर आपल्याकडे मी बोललो ना तुम्हाला भांडवल नसेल, पैसे नसेल तर खेळ करणार कुठून? आज सगळ्या गोष्टींची महागाई झालेली आहे. साधा घर चालवत काही लोकांना आपले स्वतःचं घर चालू शकत नाही. आज जर एक नंदी पालना म्हणजे एक सदस्य पालना घरातला, आज त्याला पण सगळं रथीप वगैरे दूध वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात ना. आज मी शाळू उतरवली, किती 850 पेंडी उतरवली. एक पेंडी 40 रुपयाला पडली शेंडी भाऊ. आज कमीत 35-36 हजार रुपयाचा शाळू उतरवला. किती दिवस पुरतो शाळू? 20 दिवस पुरतो, महिनाभर पुरतो. त्याच्यानंतर रथीप आहे, डाळीच्या गोणी आहेत, मक्का 2 गोणी 1400 रुपयाला जातात. मक्याचे भुट्टा असतात आपले, 2 गोणी 1400 रुपयाला जातात. किती दिवस पुरतात? 4 या 5 दिवस. बरोबर. दूध आज 60-70 रुपये लिटर दूध झालाय. दूध आला, त्याच्यानंतर ओला मक्का झाला, वाडा झाला. आता एक किलोने आपण विकत आणतो. या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. शर्यतीत जायचा असला, शर्यत लावायला पैसे पाहिजेत. जितलो तर ठीक, हारल्यानंतर ते पैसे पण जातात. त्याच्यानंतर टेम्पोचा भाडा जातो. जे पोरं सोबत असतात त्यांना जेवण, चाय, नाश्ता या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण की अख्खा दिवस भुकेच्या तर कोणी राहू शकत नाही. किती असते तो तुमच्याकडं पोरं? आमचे पोरं आमचे निमूल ते 5-6 जण आहेत. पण असे पोरांची आमची टीम खूप हजारोनी जास्त आहेत आमच्याकडे पोरं. म्हणताय जेवण खाण्याचा खर्च ते मागून घेतात का तुम्ही देता? कारण आम्ही देतो, कोणी मागत नाही. कोणी मागत नाही. पण मला पण कळतं ना, मला भूक लागली, मला काहीतरी खायचंय, मला भूक लागली म्हणून मी खातोय. मग त्यांना कसा उपवाशी ठेवू शकतो मी? बरोबर. माझे साथीदार आहेत, माझ्यासाठी कष्ट करतात, त्यांना पण या सगळ्या गोष्टी पाहिजेत ना. मला एका ज्येष्ठ बैलगाडी मालकानं हा प्रश्न एकदा उपस्थित केलेला. बोला, बैलगाडी मालक असतो का नाही, तो त्याचं नाव प्रसिद्ध होत असतो, बैलाचं प्रसिद्ध होत असतं, पण त्याच्या मागची जी टीम आहे, बैल पळतोय तोपर्यंत जवळ असतात. पण ज्यावेळेस बैल पळायचा बंद होतो, ज्यावेळेस मालकाचं वेगळं व्यवसाय काय होतात, त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ती मुलं अक्षरशः म्हणजे आपण म्हणून जेवणाला मागवतात. नाही, माझ्याकडे असं नाही आहे. माझ्याकडं लहानापासून सगळे आहेत. आता शुभमला तर 6-7 वर्ष झाले, गौरव तर लहानापासून आहे. असे कित्येक पोरं आहेत माझ्यासोबत, 60-70 जण तर असे आहेत का लहान जर 3-4 वर्षापासूनच माझ्यासोबत आहेत सगळे ना, आतापर्यंत माझ्यासोबत आहेत. मेन म्हणजे आपले जे सोबतीतील सैनिक आहेत ते मजबूत पाहिजे, आपला पाया भक्कम पाहिजे. भले डाल भात खाणार, पण आज मी माझ्याकडे भरपूर सारे असे, आज 26 जानेवारीला पण गेलो मी. दरवर्षी मी सोसायटीमध्ये जातो शेंडी भाऊ, दरवर्षी मी त्यांना तेच उल्लेख केला. माईक देतात हातामध्ये 26 जानेवारीला प्रोग्रामला गेल्यानंतर. पण अशा 20-25 सोसायटी आहेत, कित्येक वर्षापासून मी बघतोय. फक्त राहुल पाटील एकच चीफ गेस्ट असतो त्यांच्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला बघितलंच नाही. मी त्यांना माझ्या मनामध्ये आलं का प्रत्येक टायमाला मलाच का ध्वजा फडकवायला बोलवतात, हे कारण काय? त्यांना कारण विचारूया आपण. मग तेव्हा त्याने विचारलं, दादा तुम्ही आमच्या दुःखात सुखात, आमच्या रात्री बेरात्री कोणताही प्रसंग आला तुम्ही आमच्यासोबत उभे राहतात, मग आम्हाला दुसरे कोणाची गरज काय? मग आपण एक गाडा मालक म्हणून आपल्या सोबत राहणारे त्यांना आपण नोकर म्हणून नाही कधी वागवले पाहिजेत. त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ते मेहनत करतात, ते कष्ट करतात, त्यांना पण मालक बनायची संधी दिली पाहिजे आपण. तर प्रत्येक गोष्टीला मी सांगणार शुभमला तू काय बोलायचं नाही, गौरवला सांगणार तू नाही हे करायचा ते करायचा. अहो जर मी मालक आहे तर माझ्यासोबत ते सुद्धा मालक आहेत. तर ते माझ्या मनामध्ये आहेत. मी अखंड महाराष्ट्राला सांगू इच्छितो, गौरव शुभम मथुरचा मालक आहे.
नाही, जे कार्य करतात, जे काम करतात ते सगळे मालक आहेत. ना ती बरोबर आहे, पण तो मान भेटत नाही. तुम्ही बघितलं असेल, कारण मालकाचं बक्षीस आहे ते काय काय शून्यापासून अगदी कासरा धरणार असेल, गाडी सोडणार असेल, त्याला आम्ही सगळ्या मला कधी आतापर्यंत जेवढे बक्षीस घ्यायला गेलो तेवढे मला तुम्ही दाखवायचे. माझ्यासोबत मी एकटा गेलोय का माझी टीमला सोडून गेलोय का कोणाला सोडून गेलो, मी सगळ्यांना घेऊन जातो. तुमचं नाही, पण तुमचं निरीक्षण तरी असेल ना एवढ्या वर्ष. मी कोणाकडे लक्ष देत नाही. देत नाही का? मला तेवढं म्हणजे आपल्याकडनं काय चांगलं बघा, मला 10व्या नंबरचा पण बक्षीस भेटला तरी मी मंचावर जाईल घ्यायला. माझ्या हक्काचा आहे, माझ्या मथुरने मेहनत केलेला आहे. मग मी ते तिथे काही लोक बघा, काही गाडा मालक मी कधी कधी बघितल्यात असा का जा रे बाबा पोरांनो, 7वा नंबर लागला, 8वा नंबर लागला, 9वा नंबर लागला, बक्षीस घ्यायला. असं नाही. आपल्या हक्काची वस्तू आपण कधीच सोडायची नाही. तो 2 रुपयाचा गुलाल पण आपल्याला भेटला तरी आपण स्वतःने घेतला पाहिजे आणि आपल्या कपाळाला लावला पाहिजे. बरं, आता तुम्ही हे बी सांगताय की हक्काची गोष्ट सोडली नाही पाहिजे, पण त्या हक्कात तुम्ही म्हणताय की मी भागीदारी देतो, पण काय काय वेळेस भेटत नाही ना. म्हणजे उदाहरणार्थ जो एखादा खायला घालतोय त्याचा नामोल्लेख किंवा त्याला कोणी ढाल दिली, त्याला काय गोष्टी दिलेत, तो फक्त क्षणिक काहीतरी रुपयाचा मानकरी. तुम्ही घरी आलते ना आपल्या, तुमचं नाही सांगत, ओव्हरऑल बैलगाडा. ऐका तुम्ही घरी आलते ना, काय बघितलं घरामध्ये? का मला आवड नाही का माझ्या घरामध्ये पूर्ण बक्षीस लागले पाहिजेत, मथुरच्या घरामध्ये सगळ्या बालद्या लागल्या पाहिजेत, ढाल लागल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत. मला आवड नाही आहे का? मला हौस नाही आहे का? त्याच्यामधनं काय आलंय घरामध्ये ते बघायचं. काय काय बक्षिसं भेटले आतापर्यंत, किती बाईक भेटल्या, काय काय भेटलं, पिकअप भेटले, सगळं भेटलं. ठीक आहे, या सगळ्यांची आपली टीम आहे, सगळ्यांना आवड असते. मथुर सोबत राहतो, मग दादा माझ्या घरी मथुरची आठवण म्हणून काहीतरी राहिली पाहिजे. प्रत्येकाला आवड आहे. दिलं पाहिजे, दिलं पाहिजे म्हणजे दिलंच पाहिजे. आपण मी आजपर्यंत तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे आम्ही मुलाखत घेत असतो, पण आजपर्यंत कुठल्या बैल मालकांना असं नाही सांगितलं की चला तुम्ही प्रसिद्ध केलाय, ढाल घ्या, ही घ्या. आजपर्यंत कोण बोललं नाही. म्हणजे मला एका साध्या व्यक्तीनं ही मुद्दा सांगितलेला की नाही, म्हणजे ते फक्त स्वार्थी झाले का क्षेत्र तर 100% स्वार्थी झाला आहे. कारण की जोपर्यंत आपला नंदी पळेल तोपर्यंत 100% किंमत असते. ही गोष्ट खरी आहे. खूप जणांच्या तोंडातून ऐकलंय मी. ज्या दिवशी नंदी पळायचा कमी होतो त्या दिवशी ज्यांच्यावर आपण उपकार केलेले असतात, मी माझा स्वतःचा सांगतो, लंपी आजारानंतर ज्यांना आम्ही वरती आणले त्यांच्याकडून बैल मागितलं, मी त्यांचा नंदी मागितला, मला त्यांनी दिला नाही. त्यांनी सांगितलं 2 मैदान बघू कसा पळतोय, काय पळतोय, मग पुढच्या मैदानाला आम्ही तुम्हाला आमचा बैल देऊ. मग मी बोललो तुमचा बैलच नको. काय तुमचा बैलच नको. मग मी माझ्या मित्राला फोन केला, पिंटू भाऊ मोडकला, मला बैल पाहिजे. मी 5-6 जणांना फोन केला, बैलासाठी नाकारलाय आपल्याला. पिंटू भाऊने त्यांचा पैरा कॅन्सल करून एका शब्दावर मला शिरसवडची रायफल दिली आणि तेव्हा दाखवून दिलं त्याला समोरच्याला. त्याच रात्री फोन केला, हा बघा मथुर आहे, मथुर. तिथं वडकीचं एक चांगलं पारितोषिक घेतलं हिंद केसरी. त्याच मैदानाला मी बोललो. हा, अजून एक प्रश्न आणि त्याचं उत्तर द्या. मथुर नंतर राहुल पाटील बांधाव बसणार, काय सांगाल? बसणार का बांधाव? बांधावर तर कधी बसणार नाही, ती वेळ येणार नाही. लय जिद्द आहे आपल्या मनामध्ये, आपल्याला विश्वास आहे. मथुरचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर माझ्यावर नेहमीच राहील. मथुर अशी वेळ, महादेव अशी वेळ आमच्यावर आणून नाही देणार. कारण की देवाची खूप इच्छा आहे, जे आपण प्रामाणिक राहिलेलो आहे. आपला स्वतःचा विश्वास आहे की आपण या क्षेत्रामध्ये कायम गुलालात राहू. कसं राहू, काय राहू ते देवाच्या हातात आहे. पण आम्ही 100% प्रयत्न करू, पण बांधावर नाही बसू. नाही बसणार. 200%, 100 नाही, 200% बांधावर नाही बसू. बर, मथुर बरोबर कधी बोललेला 1 to 1 की कुणाबरोबर बोलला नाही? काल बोललो. काय बोलला? पहिले फेऱ्याला खूप कमी पळाला कॉकटेल मध्ये, आणि त्या दिवशी पण फेऱ्याला नेला होता बिनजोडला. दबंग टाकला होता नाशिकचा. ते माझे त्र्यंबकेश्वरचे बागुलदादा आहेत, त्यांच्या नंदीमध्ये फेरे बघा तुम्ही दोन्ही पण. असा वाटत होता का चालत येतोय हा उड्या मारत. मी त्याला बोललो, बाबा मला डोका आपटायला लागेल,
एवढे फॅन फॅमिली, हा. एवढे कुटुंब तुझ्यावर मरतात हा. आणि तुझा पळ बघायला येतात. हं. तू असा काय कर का तुझ्या पळाचा जो जोर आहे, जो जो तुझा रंग आहे, असली रूप आहे, हं. ते या शर्यतीच्या माध्यमातून दाखर. हं. माझी इज्जत आज नाही तर पूर्ण सवाट्यावर जाईल. हं. आई बोलला तुम्ही. मी प्रार्थना केली त्याच्या समोर. होय. त्याला बोललो बाबा आज एवढा एवढा पब्लिक सिटी ना, एवढी फॅन फॅमिली कुटुंब तुला पलताना बघायला आलाय ना, आज तू तसा पळाला तर इज्जत माझी पूर्ण सवाट्यावर जाईल. हं. तर पण तो त्याचा हं. पळ दाखवून काल गुलाल मिळवला. तेव्हा मला वाटलं बाबा हा मग तुला ऐकतो. ऐकतोय तुमचं तर ऐकतोय. तुम्ही बघा ना, हा. तुम्ही हा. व्हिडिओ बघा, पलताना व्हिडिओ बघा, हं. कॉकटेल मध्ये बी बघा, हं. त्या आता ते बैलाचं नाव सांगितलं त्या नंदीचं सफेद, त्याच्यामध्ये बी बघा हा पलतोय कसा. हं. बोला अरे असा पळाला नाही, कसं पण होईल आपलं. ते आपलं ही होते रिहर्सल होते ना म्हणून आपण ते काय शर्यत नव्हते. अहो रेसल होती, हं. पण शेवटी लोक बघतायत ना, नजर आपल्यावर आहे ना, हा. ना तो आपली इज्जत पडून नाही देत. हं. मोठी गोष्ट ती आहे. रेसलला नेहमीच कमी पळालेला आहे, पण शर्यतीला तो शर्यतीला वेगळा पडतो. वेगळा पळतो. आता तुम्ही सांगितलं बोलला कधी, आता ह्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे महत्वाचा प्रश्न, आता ती बैल बोला तुम्ही बिंदास बोला, नेहमीच बोलत आलाय की बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी चालू झाल्या. बैलगाडी क्षेत्र काय शिकवते आपल्या आयुष्यात, ही शिकलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रानं. बैलगाडा क्षेत्रामध्ये माझे मामा असे बोलले मला हं. का राहुल, माझा मामा, हं. माझ्या डायगरचा मामा आहे अशोक पाटील, माझा मामा बोलला हं. हा क्षेत्र तू नाव करून सोड, नाव घालून नको सोडू. माझा मामा मला बोलला. हं. मी पण विचार करायचो हं. कधी बंद करू, कधी बंद करू. मामा बोललाय ते चांगलं बोललाय चांगलं बोल, चांगलं वाक्य आहे. का हा क्षेत्र तू सोडशील ना ज्या दिवशी, त्या दिवशी नाव करून सोड, नाव घालून सोडू नको. हं. उद्या तुला कोणी बोलला नाही पाहिजे. तुम्ही काय बोलले, हं. राहुल पाटील बांधावर बसेल, ती वेळ आली नाही पाहिजे. म्हणजे आज माझ्या लक्षात आलं माझा मामा मला काय बोलला होता. हं. आज मला ती गोष्टीचा अनुभव आला. हं. मथुर वापस नाही घडणार, मग तू एकदाच एकदाच. मग ते बांधावर वेळ बसायची आहे यायच्या आधी हं. आपण असं केलं पाहिजे. आता माझ्या डोक्यात यायला लागलं, मग केलं पाहिजे का ते जनतेने सांगायला पाहिजे का नाव करून सोडायचं का आपण क्षेत्र, हं. कधी बंद करायचं जनतेने सांगायचं, हं. हं. त्या दिवशी बंद करू. नाही, जनता प्रेम करतात तुमच्यावर, ते कधीच नाही अहो प्रेम करतात, पण आता तुम्ही असं बोलले बांधावर बसायला लागेल, एवढे वाईट कर्म केले नाही नाही आपण. नाही, काय विषय माहितीये का, म्हणजे हा तर आपलं जनरल चर्चा असते ना, ह्याच्याकडे एकच बैल, ह्याच्यानंतर ह्याच्या बैल नाही, हा बांधाव बसणार, ही तू वाक्य असतेच का नाही, तुम्ही फिरता पण अहो हे मी 3 वर्षापासून शब्द ऐकताय ना, ऐकतो. म्हणून तेच बोललो ना हा मी. माझ्या एक जवळचा चांगला गाडा मालक बोलला होता हं. माझ्या बाजूच्या मित्राला, हं. हा आता उड्या मारतोय ना, हं. हा आज मथुरच्या जीवावर उड्या मारतोय ना, हा मथुर आता पुढच्या वर्षीपासून बंद होईल पळायचा. हं. पण आज 5 वर्ष झाले, हा शब्द त्याचा 2 वर्ष आधीचा होता, हं. 3 वर्ष आधीचा होता. पण आज मथुर तो त्याच थाटात त्याच माटात हं. आज अजून अखंड महाराष्ट्राला वेळ लावला त्यांनी. बरोबर. आपण का चांगलं कार्य केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये, कारण की आपल्याला प्रेम दिलंय अखंड महाराष्ट्राने. नवीन नवीन गाडा मालकांना आमच्याकडं जे क्रिकेटपटू आहेत ना टॉपचे, हं. त्यांनी खेळ सोडून आज नंदी घेतल्यात, बैल घेतल्यात. आज आमचे ते वडवलीचे पोरं आहेत कावा वगैरे, हं. चांगले बॉलर चांगले बॅट्समॅन आहेत, ते शर्यती क्षेत्रात आहेत आपल्यासोबत. इकडे यायला लागलं. आमचा भावेश पवार हा. तो तर रेडा असतो, केतन म्हात्रे आमचा, बरोबर. हे सगळे मोठी टॉपचे नावं. प्लेयर आहेत, टॉपचे भाऊ. हं. पण त्यांचा मथुरवर आणि माझ्यावर एवढा जीवना, म्हणजे ते क्षेत्र साईडला ठेवून शर्यती क्षेत्रामध्ये येतात. असे कित्येक असतील हं. क्रिकेटपटू असतील, काही क्षेत्रातील कित्येक असे. मला बाहेरनं फोन येतात, चेन्नईवरनं येतात, दुबईवरनं येतात, भरपूर म्हणजे असे लांबून लांबून फोन येतात. आणि एक आमचा राज म्हणून आहे काटेचा राज पाटील, हं. त्याचा मुलगा जर मथुर कधी हारला ना चुकून, हं. अहो जो नॉन स्टॉप रडत बसतो रात्रपर्यंत, हं. तो एवढा इमोशनल करतो ना, हं. खूप वाईट वाटतं. ही प्रेम आहे आणि प्रेम आहे. अटॅचमेंट आहे. हे अटॅचमेंट आणि प्रेम आहे या सगळ्यांचा. हा. मग आता आपण चांगला प्रेम दिलाय ना मथुरने, पण अख्खा महाराष्ट्र दाखवलाय, देश दाखवलाय. हं. म्हणजे मथुरच आमचा खरोखर खूप जीव आहे. हा. सँडी भाऊ नंदीनं सगळं तुम्हाला दिलं, प्रसिद्धी दिली, कारण तुमचं नाव हिथं कुठं तरी एवढ्यात गुटमाळलं असतं, पण आता महाराष्ट्रभर जगभर गेलं. म्हणून तर मी कधी कधी बोलतो या राजकारणापेक्षा लांब राहून
हा. आपण हा क्षेत्रामध्ये नाव करून आपण शांत बसूया, समाजसेवा करूया. सोडता का नाही राजकारण? बरंच तुमच्या न्यूज हे ते बऱ्याचशा काय काय गोष्टी ऐकायला येतात. अहो कधी कधी नकोच वाटतं, हा ना. कधी कधी वाटतं खूप सुखी आहे आपण, हा. हे नकोय. 2 मुलं आहेत, कुटुंब आहे, अखंड महाराष्ट्रातला कुटुंब आहे, सगळंच आहे. मग हे फक्त गावासाठी बघा, कार्य करायचे होते गावासाठी, रोड रस्ते बनवायचे होते, रोड रस्ते बनवले, निधी आणली खासदार साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, वापस एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 23 कोटी रुपयाचं फंड आणलं. 3-4 रस्ते जे मेन रस्ते होते ते बनवले. गावदेवीचं मंदिर होतं आमचा, ते बनवलं. गावदेवीच्या मंदिरात अध्यक्षपद मला गावाने दिलं, आमच्या आडवली गावकऱ्यांनी, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आता जे रस्ते बनवायचे ते बनवले. आता जिथे गावाचे सगळे कामं होत असतील तर त्याच्यानंतर मग जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर मग काय इच्छा ठेवणार आपण. की काय झाले, आता तुम्ही बैलगाडा बघताय, सगळ्या गोष्टी बघताय आणि एवढं प्रेम बी भेटते, तर प्रसिद्धी काय शिकवते? कारण प्रसिद्धी सहजासहजी कोणाला भेटत प्रसिद्धी नाही. एकच शिकवते आपल्याला का प्रसिद्धी भेटल्यानंतर माजमस्ती नाही केली पाहिजे, आपण घमंड नाही केला पाहिजे. ज्या मातीत आपण खेळलोय त्या मातीचा आदर ठेवून, आपली मर्यादा ठेवून आपण वागलो पाहिजे, आपण राहिलो पाहिजे. एका नववीतल्या मुलानं मला हा प्रश्न विचारायला लावलेला, राहुलबाई काळी कपडे का हो घालतात? सारखी बघेल ते काळी कपडे काळी कपडे काय विषय, काळीच कपडे का तुमच्यात? आता काळा आहे का? आज नाही, पण नशीब भगवा टी शर्ट घातलाय, जय श्रीराम, जय श्रीराम, कट्टर हिंदू आहे आपण. बरोबर. पण मैदानात काळी कपडे काय घालता तुम्ही सारखी? नाही, तेव्हा माझे उपवास असतात 2 महिने शबरीमलाच्या आयप्पाचे. व्यवस्थित युट्यूबच्या माध्यमातून बघा. केरळाला मी माझा 10वा वर्ष पूर्ण झाला. जे शबरीमलाला जातो मी, आयप्पा स्वामी आहेत, ते देव विष्णू भगवानच्या ते पायातून निघलेले आहेत. त्यांची लीला खूप वेगळी आहे. त्यांचा आशीर्वाद चांगला, आपण म्हणजे चांगला उपवास केला तर त्याचे फल नेहमी चांगले भेटतील. जेवढे दुःख दारिद्र्य आपल्या पाठीशी असतात ते सगळे निघून जातात. आणि जर अक्षरशः देव बघायचा असेल, मकर संक्रांत यूट्यूबच्या माध्यमातून बघा. मकर संक्रांतला ज्योत निघते आकाशातून 3 मेला, सर्व भक्तांना दर्शन देते. तिथे एक बावर स्वामींची मस्जिद आहे. त्या मस्जिदला दरवर्षी आम्ही जेव्हा पेट्टा खेळतो, होळी खेळतो तिथे डान्स करतो आम्ही. तुमची व्हिडिओ बी झाली, प्रसिद्ध झाली नाचताना. त्या होळीच्या दिवशी, त्या पेट्टाच्या दिवशी शबरीमलाला बावर स्वामींच्या मस्जिदला 7 वेळा गरुड प्रदक्षिणा देतो. त्याच दिवशी सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतो. मग हे फक्त कोणी ठरवून नाही येत. आता ते आकाशातून ज्योत निघते, ती काय कोणी सोडत नाही. ते गरुड येतो वावर स्वामींच्या मस्जिदला, प्रदक्षिणा घालते, भक्तांना आशीर्वाद देते. तर ते काय गरुड कोणी सोडलेला नसतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यातून जवळून बघितलेल्या आहेत. आणि खूप चांगले दिवस जातात उपवासामध्ये, खूप आनंद वाटतं. आणि एक नीलकंठ वासन आहे, त्याच्यामध्ये शबरीमलाचं एक त्यांचं चॉईस कलर आहे, त्यांना ते आवडणारं कलर आहे नील आणि काळं. तर दोघांमधनी आपण कुठलेही कलर ते आपण याच्यामध्ये घालू शकतो उपवासामध्ये. तर आम्ही ब्लॅक घालतो. ब्लॅक आवडतं. आमच्या मंदिराचं जे आम्ही इथून इरमुडी नेतो, त्या इरमुडीमध्ये नारळ असतात 30-30, 40-40 या सगळ्या गोष्टी असतात. घी वगैरे अभिषेकन करतो. ते पूर्ण आम्ही जंगलातून चालत 4 दिवस जाऊन मग तिथे वरती सर्व गोष्टी करून पूजापाठ वगैरे देवाचा आशीर्वाद घेऊन त्या 17 शिड्या चढता कसं नाकीतोंडी येते तर ते व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. म्हणून तिथे शबरीमला दर्शन टाका तुम्ही, ते समजेल तुम्हाला, कळेल काय असतं उपवासात. कारण मला हे प्रश्न एकदम एका लहान मुलानं विचारायला, कारण तुम्ही तोही असतो, कॉस्ट्युम असतो आणि ते त्याच्या मागं म्हणजे खूप असं आध्यात्मिक त्यांनी गोष्टी सांगितल्या. बरं, आता जास्त मुलाखत घेत नाही, तुमच्याबरोबर भरपूर गप्पा होतील. आता मथुर तर पळतोय, पुढं कडचं नियोजन राहिलं, ह्याची पैदास वगैरे करा की एखादी? पैदास करू, अजून 2 वर्ष नाही, 2 वर्षानंतर पैदास. चांगली नवरी बघू त्याला, टॉपची एकदम, चांगल्या घरातली बघू. आवर्जून हा मुद्दा घेतला की स्टेरॉइड असेल काय असेल ह्या गोष्टी वाईज नंदीला दिले जातात बघा तुम्ही, म्हणजे असं ऐकून तर आहे का नाही तुम्ही, काय गोष्टी वेगळ्या दिल्या जातात ते पाळण्यासाठी, त्याच्याविषयी काय सांगा? तुमच्याकडं एक टॉपचा बैल आहे म्हणून आम्ही तर आम्ही फक्त काय करतो भाऊ माहितीये का, पळून आलो त्याला लिव्हरला त्रास झाला नाही पाहिजे,
डॉक्टरकडनं ते टॉनिक घेतलेले आहेत. पळून आला, पळाल्यानंतर लगेच काय द्यायचं आहे आपल्याला, पळायला चालल्यावर काय द्यायचं आहे, मग आपल्याला पळूला आल्यानंतर काय द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी बघा आता मी आहे त्याचे मी जर प्रवास करून आलो बाहेरून, मला थकावट होते, अंग मास दुखतो, मग आपण एखादी टॅबलेट खातो. हो तो पण एक जीव आहे ना, प्राणी आहे ना. मग जसं आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आपण जगतो, तर आपण जर अखंड महाराष्ट्र देश त्यांनी दाखवला, मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मग त्याप्रमाणे आम्ही त्याला मुलासारखा सांभाळतो. अजून कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळायचे? महाराष्ट्राच्या सगळ्या बैलांबरोबर पळालाय तुम्ही, कुठं पळायचे? कारण घाटातले जे जे आहेत त्यांची इच्छा आहे, अरे परत जे मला सगळ्यांची इच्छा आहे, गरिबांच्या बैलासोबत पळायची इच्छा आहे आता लास्ट. पण मुलाखतीत सगळं बोलतात आम्ही देणार, दिले ना मी, काय बोलता, हा. दिले ना आणले ना टॉपला भाऊ, असे कित्येक नंदी आहेत. हा ना, देणार गरीबाला का नुसतं बोलणार? हा दिले नाही का? बर चला, कोणाला ज्याला जे दिले ते त्यांचे नाव तुम्ही सांगा ना. ज्यांचे पळाले त्यांना दिलेच ना, 2-2 वेळा दिले, एकदा सोडून. पळतोय म्हणून देणारच, कोणाचाही पळू द्या त्याला देणार म्हणजे देणार. हिथं मी माग बोललो होतो एका मुलाखतीत, आर्थिक स्तर नाही महत्वाचा, पळण्याचा स्तर महत्वाचा, किती बैल पळतोय तो महत्वाचा. सँडी भाऊ मला एक गोष्ट खरं सांगा, हा. तुम्ही तर प्रत्येक दावणीवर जाता. आज मथुर माझ्या दावणीला आहे, बरोबर आहे, बरोबर. अजून कोणाच्या दावणीला असे किती असे नंदी आहेत. मग एखाद्याचा पळाल्यानंतर मग त्याची परिस्थिती असून सुद्धा तो वायदी मागतो, ज्याची परिस्थिती नाही त्याचा नंदी पळतो त्याच्याकडून सुद्धा वायदी मागतात. हा किती घाणेरडा प्रकार आहे. मग त्याच्यासाठी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी चांगलं टाकलं पाहिजे, आम्ही नेहमी टाकतो. पण काय माहितीये का, जरी सांगितलं आता मी म्हणजे मला तुम्ही आज हाफ पॅन्ट वर बसवलाय ना, माझी कुठली मुलाखत काय मला टाकायला ते आवर्जून तुम्ही टाकायचं काय नाही. हाफ पॅन्ट वर जरी असलं तरी विचारफुल आहेत तुमचं. हाफ पॅन्टचं काय विषय नाही, माणूस कसा दिसतोय त्याच्यापेक्षा काय मांडतोय हे मांडणी महत्वाचे आहे. बरं बोलायचं का खरं बोलायचं बैलगाडी क्षेत्रात? खरंच बोललो पाहिजे आपण, बरं नाही बोललं पाहिजे. बरं का बोलायचं आपण? बरं बोलायचं असेल तर मग राजकारणी बनलं पाहिजे हे क्षेत्र. खरं बोलायचं असेल रामराज्य हिंदू धर्मामध्ये आपण महादेवाला सर्वश्रेष्ठ मानला जातो, महादेवाचा वाहन आहे. मग बरं का बोलायचं? बरं का बोलायचं? राजकारण करायचंय, राजकारण करायचं असेल तर बरं बोला, मग राजकीय स्पर्धा ठेवा, मग हिंद केसरी नका ठेवू, मग हे सगळे किताब काढून टाका. म्हणून स्वाभिमानाने जगा. नंदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पळतो, भेटतो. जर मी प्रामाणिक नसतो राहिलो तर एवढे वर्ष मथुर पळाला पण नसता ना, मी पण दिसलो नसतो तुम्हाला. कारण की खूप खूप काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या, तुम्ही सर्वांनी बघितल्या, तुम्ही सगळ्यांनीच बघितल्या. अखंड महाराष्ट्राने काय काय गोष्टी झाल्या, काय नाही झाल्या. मग त्यातून माझा कुठेतरी चांगुलपणा असेल, कुठेतरी महादेवाचा आशीर्वाद असेल, म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि मथुर तुमच्या सोबत आहे. म्हणून आपण आपले कार्य चांगले केले पाहिजेत. म्हणून बाकीच्या गोष्टी आता त्या प्रत्येकाच्या मालकांनी ठरवल्या पाहिजे. काय मला बोलून कसं वाटलं? मला काय विचारायचं असलं तर विचारा. मला काय विचारायचं आहे? तुम्हाला चांगलं जेवण घालतो. नाही विचार, एवढा विचार पण नव्हता केला, देवा शपथ सांगतो सँडी भाऊ. मला वाटलं तुम्ही विचारतील. काल जी शर्यत झाली आपली बिंजोडला आले तुम्ही बघायला, तुम्हाला चाहत्यांचा जे क्रेज आहे ते बघायला भेटला, त्या संदर्भात मला वाटलं काय विचारतील. पण हे सगळे प्रश्न खूप कठीण असतात तुमचे, आणि त्या प्रश्नांचा उत्तर मी देतोय त्याच्यासाठी बी मला काहीतरी बुद्धी देव देत असेल, माझा मथुर देत असेल. तुमच्या एवढं टप क्वेश्चन का विचारतो? कारण तशी उत्तरं देता आणि दिलखुलास बोलता. म्हणजे तुम्ही ती तमा नाही बाळगत की कशा पद्धतीनं काय होईल पुढं, आणि बोलत राहता. आपला शर्यती क्षेत्राचा आपण हा आनंद आहे, हा खूप उत्साहाने घेऊ, खूप आनंदाने घेऊ. बघा आज मी पण माझा सगळा सोडून इथे येतो ना, संध्याकाळी बसतो याच्यावर, चांगलं वाटतं. एक मनाची शांती भेटते आणि असं वाटतं जीवन जगल्यासारखा. कारण की दावणीला आपला नंदी आहे, त्यांच्या थोडी सेवा करायची, थोडा बघत राहायचं त्यांच्याकडे, हावभाव बघत राहायचं. अजून आमचे छोटे छोटे वासरं आहेत त्यांच्याकडे बघत राहायचं, चांगलं वाटतं.
जिवंत असल्यागत वाटतं, हा नाहीतर जीवन जगल्यासारखं वाटतं. जगल्यासारखं वाटतं. मग तरी कंटाळला आपल्या गप्पा ऐकून, म्हणणार बसावं यांच्या काय गप्पा संपणार नाही, आपलं बसलेलं बरं आहे. मथुर विषय रॅपिड फायर राऊंड, आणि मला हे विचारायचं होतं, बरं झालं मथुरचा रॅपिड फायर घेऊ. मथुरच्या करिअरबद्दल, मथुरची सर्वोत्कृष्ट शर्यत तुम्हाला कुठली वाटते, की ही सर्वोत्कृष्ट जी शर्यत आहे बस, म्हणजे मथुरने ही जिंकवलेली सर्वाधिक आवडीची शर्यत कुठली आहे तुमची? देसाई गाव, हां पंढरीशेठ फडके यांचा बादल आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या, हां हां ही एक शर्यत चांगली झाली होती आणि मैत्रीपूर्व लढत होती. खूप आनंद वाटला होता. त्याच्यानंतर अजून एक शर्यत होती आमची, हे आमचे स्वर्गीयवासी विष्णू मामा त्यांच्यासोबत सुद्धा झाली होती. खूप आनंदाची शर्यत झाली होती. मथुर बरोबर कोणाची गाडी चांगली पळते आणि ती मजा येते बघायची तुम्हाला? सोबत एकच बैल मी बघितला आतापर्यंत, मथुर आणि महबूब खूप गाडी जोरात पळाली आणि चांगली पळाली हां हां बिंदोडमध्ये. बरं. हा ना, ती म्हणजे अपराजित गाडी होती 3 वर्ष. इथं 1 वर्ष सुद्धा नाही राहू शकत मुंबईमध्ये बिंदोडला, 1 वर्ष पण कोणच टिकू शकत नाही, पण 3 वर्ष ही गाडी राहिली. आता मथुरला आपण म्हणून टफ कॉम्पिटिशन देणारी बैल कुठले येतात? भरपूर आहेत, पण तुमच्या लक्षात राहिलेली बैल सांगा की खरंच अरे कॉम्पिटिशन दिलं मथुरला, अशी कुठली बैल आहेत? सोन्या होता, बकासूर होता, बादल होता, त्याच्यानंतर विष्णू शेठचा बैल होता, विष्णू मामाचा आमच्या. अजून असे भरपूर सारे बैल आहेत का यांनी टफ दिली मथुरला, खूप सारे असे आहेत, कधी कधी धागात नेलाय. बर, मथुर बरोबर जुन्या काळातला कुठला बैल पळायला पाहिजे होता? आत्ता तर एक वेगळी गाडी पळायला असते, जुना बैल, की तो जुना बैल आत्ता मथुर बरोबर पळाला असता तर एक वेगळी गाडी पळायला असते, जुना बैल? सोन्या. कुठला? सोनारपाड्याचा सोन्या बरोबर ह्याची गाडी पळाली असती चांगली. असा कुठला एक बैल सांगाल की ह्याच्या म्हणजे पूर्ण संगती पळाला आणि एक वेगळा पळ त्याच्यानंतर झाला, अशी कुठली बैल आहेत की म्हणजे मथुरनं चांगलं एक आपण म्हणू गुरु आहे त्यांचा, असं कुठली बैल? मथुर गुरु आहे त्यांचा? कॉकटेल. कॉकटेल. कॉकटेल का आपण कॉकटेलला का शिष्य मानतो? कारण की आदातमध्ये जेव्हा बलमा आणि बकासूर ही गाडी पडत नव्हती घाटावरती, मरतच नव्हती 3 फेऱ्यामध्ये, ती गाडी आदातमध्ये कॉकटेल आणि मथुरनी तेव्हा जिंकली होती. तुमच्या व्यतिरिक्त मथुरवर सगळ्यात मोठा प्रेम करणारा व्यक्ती कोण तुमच्या व्यतिरिक्त? माझ्या व्यतिरिक्त शुभम. शुभम. बर, आणि आता हे सांगा, हे आवडेल लोकांना, की मथुर ज्या वेळेस आला तुमच्या दावणीला आला, बरोबर, आल्यानंतर पहिल्यांदा कधी वाटलं की नाही आपलं मोठा बैल झालाय, प्रसिद्ध बैल, असे कुठला प्रसंग आहे की अरे बापरे प्रसिद्ध झालाय आपला बैल, असा कुठला प्रसंग आहे? भारत केसरी. होय. हा, भारत केसरी म्हणजे भारत. त्यावेळेस वाटलं का तर एकदम प्रसिद्ध झाला? लय प्रसिद्ध झाला, म्हणजे लय उड्या मारत होतो मी. मथुरनं कधी रडवलंय तुम्हाला? मथुरने लंपीमध्ये म्हणजे लय वाईट वाटलं होतं. म्हणजे अक्षरशः जे आपण काय कोणासोबत मते मांडू शकत नाही, कारण की आपली कॅटेगरी खूप अलग आहे, की आपण लोकांना रडवणार आहेत, आपण स्वतः कधी रडणार नाही, पण ज्याचे दुःख त्याला माहिती. म्हणून त्या टायमाला खूप वाईट वाटायचं, म्हणजे लय विचार मनामध्ये वेगवेगळे यायचे. मी आता सगळ्या मुलाखतीत हा पळणाऱ्या बैलांना प्रश्न विचारतोय, पुढच्या पिढीनं विचारलं मथुर कोण होता, काय काय म्हणून लक्षात ठेवा? मथुर एक योद्धा होता. मथुर हा इतिहास घडवणारा नंदी होता. मथुरने अखंड महाराष्ट्रावर प्रेम करणारा नंदी होता. अखंड देशभरात त्याची छाप होती. असा रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण ना या अखंड महाराष्ट्राचा, अखंड देशाचा हा लाडका नंदी मथुर होता. जाता जाता मथुरचे जगभरात चाहते त्यांना काय आव्हान कराल? त्यांना आव्हान एकच करेल का मित्रांनो, बघा ना, तुम्ही जर मथुरचे आणि माझे चाहते असतील तर तुम्हाला मी आवर्जून सांगतो का कोणत्याच नंदीला ट्रोल नका करू, कोणत्याच नका करू. सगळ्यांना तुम्ही आनंद द्या. जसा मथुरला बघता तसा बाकी नंदींना तुम्ही बघा मथुरच्या रूपामध्ये. आणि जेव्हा तुम्ही बाकी मथुर फॅन फॅमिली कुटुंब बाकी नंदींना तुम्ही ट्रोल करताना ते करू नका. त्याचे पाप तुम्हाला
खूप महादेवाचे नंदी सगळे नंदी एकच आहेत. नंदींचं काहीच चुकत नसतं. तुम्हाला मालकाला काय बोलायचं वैयक्तिक मालकाला बोला, पण नंदीला कोणाला काय बिलकुल कालबोट लागेल असं त्याला काय बोलू नका. आणि मला सुद्धा वेदना होतात जेव्हा कोणत्या नंदीला आपण नाव ठेवतो. नंदीला नका ठेवू. त्या मालक किती, आता हा मुक्का जनावर आहे, त्याच्या मालकाने किती चांगलं राहिलं पाहिजे, त्यांनी काय चांगलं केलं पाहिजे या काय चांगलं दाखवलं पाहिजे आणि त्याची इमानदारी त्यांचे कष्ट ते ठरवणार ना. पण तुम्ही नका नंदीला नका ट्रोल करू, हेच मी सांगणार. सांगतो